आणि आता एक विशेष बातमी बघूया। नाशिक पालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटी वाद निर्माण झालेला आहे। 18 प्रकल्पांच्या हस्तांतरावरून नाशिक महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे। बघूया। सुरुवातीपासूनच वादात राहिलेल्या स्मार्ट सिटी योजनेचा वाद मुदत संपल्यानंतरही कायम आहे। 2016 मध्ये नाशिकचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश झाला होता। केंद्र आणि राज्य सरकारकडून 750 कोटी आणि महानगरपालिकेचे 250 कोटी अशा 1000 कोटींच्या निधीतून 52 कामं स्मार्ट सिटी कंपनीने हाती घेतली होती। मात्र बहुतांश कामं मुदत संपल्यानंतरही पूर्ण झालेली नाहीयेत। त्यामुळे नाशिक महापालिकेने मूळ कागदपत्र ताब्यात नसल्याचं कारण देत स्मार्ट सिटीचे प्रकल्प हस्तांतरित करायला नकार दिलाय। त्यांनी जी कामं केले आहेत ते आपल्याकडे पत्र देऊन फक्त हँडओव्हर करतायत, तर आपल्याला तसं करून चालणार नाही। आपल्याला त्या कामाच्या निविदा काय होत्या, त्यात अटी शर्ती काय होत्या, त्यांनी ॲक्च्युअली काम काय केलेलं आहे, त्याची क्वालिटी काय आहे, त्यांनी स्पेसिफिकेशन काय वापरलं, त्याप्रमाणे काम झालंय का नाही, हे सगळं तपासल्यानंतर आणि ते ताब्यात घेतल्यानंतर आपण ठरवू शकतो की त्यात काय करून घ्यावं लागेल। स्मार्ट सिटी कंपनीने 18 प्रकल्पांची कामं पूर्ण झाल्याचा दावा केलाय। स्मार्ट सिटी कंपनी आणि नाशिक महानगरपालिकेतील वादाची कबुली देखील स्मार्ट सिटीचे नाशिक सीईओ सुमंत मोरे यांनी दिली। कामं सुरू असताना बऱ्याच वेळेस नाशिक महापालिकेकडून इन्स्ट्रक्शन येतात की हा रोड खोदू नका, कारण त्यांच्या प्रायोरिटी काही वेगळ्या असतात आणि स्मार्ट सिटी मिशन असल्यामुळं आपल्या प्रायोरिटी काही वेगळ्या असल्यामुळं हा आपला वाद वाटतो। परंतु वाद मुळात नसून त्या नाशिक महापालिकेच्या अडचणी असतील, त्या अडचणीच्या वेळेस त्यांनी सांगितलं की या रोडवर काही काम करू नका, त्या रोडवर काम करू नका, याच्यामुळं थोडं स्मार्ट सिटीचे कामं पेंडिंग होत गेलेली आहेत। स्मार्ट सिटी कंपनीने शहरात अनेक कामं हाती घेतली होती। नाट्यगृह नूतनीकरण, गोदावरी सौंदर्यीकरण, मोठी उद्यानं, शहराच्या गावठाणातील 150 रस्ते, सीसीटीव्ही बसवणे, स्मार्ट सिटी पार्किंग, 4 जलकुंभांची उभारणीसह मीटर बसवणे अशी अनेक कामं हाती घेतली होती। यातील अनेक कामं अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप होता। परिणामी पालिकेने सर्व कामांच्या तपासणीची कागदपत्र हाती येईपर्यंत स्मार्ट सिटीचे प्रकल्प हस्तांतर करून घ्यायला नकार दिलाय। परिणामी हा वाद कसा मिटणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।